चॅनल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी पुन्हा यूट्यूब लाईव्ह चेकिंगचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे। उरलेले जेवढे चॅनल्स आहेत त्यांचा रिव्ह्यू किंवा त्यांचा फीडबॅक मी आज देणार आहे आणि हा यूट्यूब लाईव्ह चॅनल चेकिंगचा आत्तापर्यंतचा शेवटचा व्हिडिओ असणार आहे। तर काही दिवसांच्या गॅपनंतर किंवा काही महिन्यांच्या गॅपनंतर आपण पुन्हा एकदा यूट्यूब चॅनल लाईव्ह चेकिंगचा व्हिडिओ घेऊन येऊच। पण आत्तापुरता हा जो हे जे मी लिहिलेले आहेत हे माझे शेवटचे यूट्यूब चॅनल्स असणार आहेत चेक करण्याचे। कारण की जर मी सेम कंटेंट नेहमीच टाकत राहिले म्हणजे फक्त लाईव्ह चॅनल चेकिंग तर माझे दुसरे कंटेंट मला नाही बनवता येणार किंवा ते व्हिडिओज मला नाही पोस्ट करता येणार। तर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं चॅनल देखील चेक झालं पाहिजे तर अगोदर तुम्ही मी जे अगोदरचे व्हिडिओ टाकलेले आहेत ते चेक करा, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की चॅनल कसं असलं पाहिजे किंवा आपल्या चॅनलमध्ये काय काय इम्प्रूव्हमेंटची गरज असणार आहे। पण तुम्हाला चॅनल संदर्भात अजून काही प्रश्न असतील ना तर कमेंट करून विचारा मला, मी कमेंटची उत्तरं नक्कीच देईल। आता आपण वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्यापूर्वी जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचा बटन प्रेस करा, जेणेकरून जेव्हा हे व्हिडिओज पोस्ट करेल मी नोटिफिकेशन जे आहे तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येईल। आणि व्हिडिओजला लाईक देखील करायचा, कमेंट करून तुमचे कितीही प्रश्न असले ना तुम्ही विचारा, मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नक्की देईल। व्हिडिओला सुरुवात करूया आपण। तर आज आपण सगळ्यात पहिला व्हिडिओ चेक करणार आहोत शिवम गेमिंग यांचा। तर व्हिडिओ कसा आहे किंवा यूट्यूब चॅनल कसं आहे ते आता आपण बघूया। पण आता पहिलं चॅनल आपलं चेक करायला घेऊया। शिवम गेमिंग यांचं नावावरूनच चॅनल आपल्याला समजून येत आहे, गेमिंगचं चॅनल आहे। व्ह्यू चॅनल करूया। सगळ्यात पहिल्यांदा आपण त्यांचं थंबनेल नाही, डीपी आणि यूट्यूब बॅनर, तर हे ठीक आहे। आता आपण डिस्क्रिप्शन बघूया काय आहे। गेमिंग चॅनल ठीक आहे, गेमिंग चॅनल आहे तर गेमिंग चॅनल लिहिलेलं आहे त्या ठिकाणी। आता हे गेमिंग चॅनल आहे पण गेमिंग चॅनलमध्ये यांनी स्वतःचा व्हॉइस ओव्हर दिला आहे किंवा हे यांनी स्वतः खेळलेलं आहे हे महत्त्वाचं आहे बघणं। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण एक व्हिडिओ चालू करून बघूया। तर शिवम तुमचं हे गेमिंग चॅनल आहे आणि गेमिंग चॅनलमध्ये तुम्ही व्हिडिओज टाकलेले आहेत तर खूप प्रॉब्लेम होईल तुम्हाला जेव्हा तुमचं चॅनल मॉनिटायझेशनला जाईल त्यावेळेस। कारण की असे चॅनल्स यूट्यूब जे आहे मॉनिटाईज नाही करत। सुरुवातीला तुमचे जरी सबस्क्रायबर्स पूर्ण झाले, जरी तुमचे वॉच टाईम पूर्ण झाला ना तरी देखील ज्यावेळेस यूट्यूब चॅनल रिव्ह्यू करेल त्यावेळेस तुमच्या चॅनलला मॉनिटायझेशन होण्यासाठी खूप जास्त प्रॉब्लेम्स येतील। म्हणून जर तुम्ही स्वतःचा चेहरा दाखवत असाल, स्वतः व्हॉइस ओव्हर करत असाल किंवा स्वतः काहीतरी त्या व्हिडिओमध्ये बोलत असाल तरच पुढे जाऊन चॅनल मॉनिटाईज होण्याचा जास्त चान्स आहे। आणि जरी चॅनल तुमचं रिव्ह्यू झालं तरी देखील यूट्यूब चॅनलला पुढे पाठवणार नाही असंच दिसते। त्यामुळे आत्ताच काम करा यावरती। तुमचं गेमिंगचं चॅनल आहे, गेमिंगचं चॅनल असायला काही हरकत नाही आहे, पण तुमचे इनपुट्स यामध्ये दिसू देत। बाहेरचे कोणतेही उचललेले किंवा काहीही असे व्हिडिओज टाकले तर यूट्यूबची पॉलिसीच म्हणते आहे सध्या तरी की अशा प्रकारचे चॅनल्स पुढे जाऊन मॉनिटाईज नाही होणार। तुम्हाला खूप जास्त काम करण्याची गरज आहे या चॅनलवरती। चॅनल आपण चेक करूया, पाटील जयश्री यांचं। व्ह्यू चॅनल करूया। सगळ्यात पहिल्यांदा यांचं नाव व्यवस्थित आहे, डीपी व्यवस्थित आहे। तुम्ही तुमचं यूट्यूब बॅनर देखील लावा। डिस्क्रिप्शन चेक करूया आपण। डिस्क्रिप्शन काहीच लिहिलं नाही आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शन ॲड करण्याची गरज आहे। तुमचं चॅनल कशा प्रकारचं कंटेंट बनवत आहे, कशाबद्दल तुमचं चॅनल आहे हे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकावं लागेल। तुमचं जर डेली व्लॉगचं चॅनल असेल तर तुम्ही तसं डिस्क्रिप्शनमध्ये टाका की डेली व्लॉगचं चॅनल आहे म्हणून, आणि तुम्ही कशा प्रकारचे व्हिडिओज बनवत आहात ते देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाका। आता आपण बघूया, मला वाटतं तुमचं हे डेली व्लॉगचं चॅनल आहे। तुमचे सबस्क्रायबर्स 2000 आहेत, चांगलं आहे। त्यानंतर तुमच्या व्हिडिओजला तुम्ही लाँग व्हिडिओ टाकतच नाही आहात। तुम्ही लाँग व्हिडिओ टाकले नाहीत तर तुमचं चॅनल मॉनिटाईज कसं होणार? तुमच्या शॉर्ट्सला किती व्ह्यूज आहेत बघूया आपण।
जर तुम्हाला शॉर्ट्सवरती चॅनल मॉनिटाईज करायचं असेल, तर तुमच्या शॉर्ट्सला तेवढे व्ह्यूज नाही आहेत आणि तुम्ही लाँग व्हिडिओज टाकत नाही आहात, तर प्लीज लाँग व्हिडिओज टाका. लाँग व्हिडिओजमध्ये तुमचं वॉच टाईम वाढतो, त्यामुळे चॅनल लगेच मॉनिटाईज होऊ शकतं. आणि वर जर तुम्हाला चॅनल मॉनिटाईज करायचं असेल, तर शेवटच्या 90 दिवसांमध्ये किंवा शेवटच्या 3 महिन्यांमध्ये 10 मिलियन व्ह्यूज शॉर्ट्सवरती असले पाहिजेत. आणि ते मिलियन्स व्ह्यूज यायला ना, एखादा आपला 1-2 शॉर्ट्स जो आहे तो व्हायरल गेला तरच तेवढे व्ह्यूज येऊ शकतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला देखील खूप काम करणं गरजेचं आहे चॅनलवरती. जर तुम्हाला चॅनल मॉनिटाईज करून घ्यायचं असेल, तर तुम्हाला लाँग व्हिडिओज टाकणं खरंच खूप गरजेचं आहे. लाँग व्हिडिओ टाकायला सुरुवात करा. तुमचे जे काही कंटेंट असतील, जे काही व्हिडिओज असतील, ते लाँग व्हिडिओजमध्ये टाका. तेव्हाच तुमचं चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी मदत होईल. नाहीतर चॅनल मॉनिटायझेशनला खूप जास्त प्रॉब्लेम येतील. एवढंच मी सांगू शकते. कारण की तुम्ही लाँग व्हिडिओज अजिबातच टाकत नाही आहेत. एका वर्षापूर्वी तुम्ही शेवटचा लाँग व्हिडिओ टाकला होता. त्यानंतर तुमचा लाँग व्हिडिओ नाही आहे आणि शॉर्ट्सवरती देखील तुमचे एवढे जास्त व्ह्यूज नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला देखील चॅनलवरती काम करण्याची खूप जास्त गरज आहे. थोडंसं काम करा. कंटिन्यू ॲटलीस्ट 6 महिने व्हिडिओज टाकून बघा. लाँग व्हिडिओज किती व्ह्यूज मिळत आहेत, किती व्ह्यूज येत आहेत, किती तुमचे सबस्क्रायबर्स वाढत आहेत ते. आणि मग त्या हिशोबाने तुम्ही ठरवा की तुम्हाला पुढे लाँग व्हिडिओज टाकायचे आहेत किंवा नाही आहेत. पण सध्या तरी लाँग व्हिडिओ टाकायला तुम्ही सुरुवात करा. डिस्क्रिप्शन लिहा आणि शॉर्ट्सवरती देखील थोडंसं वर्कआउट करा. म्हणजे शॉर्ट्समुळे तुमचे सबस्क्रायबर्स वाढतील आणि लाँग व्हिडिओजमुळे तुमचा वॉच टाईम वाढेल. ऑल दी बेस्ट. आपण बघूया पुढचं चॅनल आहे स्वरा बामणे यांचं. सगळ्यात पहिल्यांदा आपण डिस्क्रिप्शन बघूया. कॉमेडी किड्स गर्ल्स फनी व्हिडिओ. ओके. तर माझं इथे म्हणणं आहे, जर तुम्ही जास्त करून लहान मुलांचे व्हिडिओज टाकत असाल, तर ते तुम्ही यूट्यूब किड्समध्ये टाका. जर तुमचं लहान मुलांचं चॅनल असेल, तर प्लीज ते व्हिडिओज जे आहेत ना, यूट्यूब किड्समध्ये टाका. तुम्हाला जास्त व्ह्यूज देखील मिळतील, तुमचे जास्त सबस्क्रायबर्स देखील वाढतील, जर तुमचे स्पेशली लहान मुलांचं चॅनल असेल तर. आणि आत्ता नवीन चॅनल आहे हे. आपण यांचे लाँग व्हिडिओज नाही आहेत, यांचे सगळे शॉर्ट्स व्हिडिओज आहेत. शॉर्ट्स व्हिडिओवरती तुम्हाला जर चॅनल मॉनिटाईज करून घ्यायचं असेल, तर शेवटच्या 90 दिवसांमध्ये किंवा लास्ट 3 महिन्यांमध्ये 10 मिलियन्स व्ह्यूज यायला पाहिजे. 10 मिलियन्स व्ह्यूज आल्यानंतरच चॅनल तुमचं मॉनिटाईज होईल. शॉर्ट्स व्हिडिओचा हा क्रायटेरिया आहे. त्यामुळे तुम्ही फक्त शॉर्ट्स टाकत आहात, तर थोडा व्यवस्थित क्वालिटीचे टाका. म्हणजे एखादा शॉर्ट तुमचा व्हायरल गेला, तर तुमचं चॅनल जे आहे मॉनिटाईज होऊन जाईल. पण शॉर्ट्सवरती जर चॅनल मॉनिटाईज करायचं असेल, तर 10 मिलियन व्ह्यूज येणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमचं चॅनल लवकर मॉनिटाईज व्हावं, लाँग व्हिडिओज टाका. लाँग व्हिडिओजमुळे वॉच टाईम वाढतो. आणि जर लहान मुलांचेच तुम्ही खास करून व्हिडिओज टाकत असाल, तर यूट्यूब किड्सवरती व्हिडिओज टाका. यूट्यूब किड्सवरती तुम्ही व्हिडिओ टाकले किंवा शॉर्ट्स आहेत, त्यांना खूप जास्त व्ह्यूज येतील आणि तुमचे सबस्क्रायबर्स देखील लगेच वाढतील. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी लवकर मदत होईल. तर हे सजेशन नक्की लक्षात ठेवा. लहान मुलांचे व्हिडिओ असतील तर यूट्यूब किड्सवरती टाका. आणि शॉर्ट्सवरती तुम्हाला खूप जास्त काम करावं लागणार आहे. तर जर तुम्हाला फक्त शॉर्ट्सवरतीच तुमचं चॅनल मॉनिटाईज करून घ्यायचं असेल तर. पुढचं आपण चॅनल बघूया, केशर किचन. व्ह्यू चॅनल करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा यांचा यूट्यूब डी-पी चांगला आहे. यूट्यूब बॅनर थोडं तुम्ही इम्प्रूव्हमेंट अजून करू शकता यूट्यूब बॅनरमध्ये. आता आपण यांचं डिस्क्रिप्शन बघूया. डिस्क्रिप्शन व्यवस्थित आहे. म्हणजे जसं चॅनल आहे, ज्या टॉपिकला धरून चॅनल आहे, त्याच टॉपिकचं डिस्क्रिप्शन देखील आहे. ही जेमेची बाजू आहे. आता आपण व्हिडिओज बघूया यांचे. मला वाटतं तुमचं बेसिकली बेकिंगचंच पूर्ण आहे. तर खरंच खूप छान बेकिंगचे व्हिडिओज जे आहेत, खूप जास्त व्हायरल होतात. खूप जास्त त्यांना व्ह्यूज येतात. फक्त तेवढी क्वालिटी असली पाहिजे. तुम्ही कशाप्रकारे शूट करता हे खूप महत्त्वाचं आहे. आपण एक नमस्ते दोस्तों, मैं केसर कटिंग आप सभी का स्वागत करती हूँ मेरे चैनल पे जिसका नाम है के तो 5 इंच का भी अगर आपके पास तो आप बोलते हो शुगर सिरप, आप चाहे तो शुगर। आज मैं कुल्फी फालूदा फ्लेवर का
मी खरं सांगते तुमच्या चॅनलला खूप जास्त स्कोप आहे चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी आणि यूट्यूबमध्ये व्हायरल होण्यासाठी खूप जास्त स्कोप आहे. माझं एक सजेशन असेल, तुम्ही जर तुम्हाला हिंदीमध्ये व्यवस्थित बोलता येत नसेल, तुम्ही मराठीमध्येच बोला. मराठीमधूनच व्यवस्थित व्हॉईस ओव्हर करा. मराठी कम्फर्टेबल असेल तर. आणि अजून जास्त व्हिडिओचा जो अँगल आहे किंवा कॅमेराचा जो अँगल आहे ना, तो व्यवस्थित करा. आणि जे तुम्ही व्हॉईस ओव्हर देताय ते व्यवस्थित द्या. जे तुम्ही टॅग्स लावतायत ते व्यवस्थित लावा. जे तुम्ही टायटल लावतायत ते व्यवस्थित लावा. तुमच्या चॅनलला खूप जास्त स्कोप आहे. तुमचे शॉर्ट्स खूप जास्त व्हायरल होऊ शकतात. कारण की बेकिंगचे व्हिडिओ जे आहेत खूप जास्त व्हायरल होतात. तुम्ही बेकिंगचे यूट्यूब चॅनल्स ओपन करून बघा. ते कशाप्रकारे व्हिडिओ शूट करतात, कशाप्रकारे टॅग्स लावतात, कशाप्रकारे टायटल्स लावतात, हे सगळं बघा. आणि तसं इम्प्लिमेंट करून बघा आणि बघा तुम्हाला काय रिझल्ट मिळतोय. तुम्ही तुमच्या थंबनेलवरती काम करा. थंबनेल खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. जेव्हा आपण कुकिंगचे व्हिडिओज टाकतो ना, त्यावेळेस थंबनेल खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा आपण व्लॉग्स वगैरे टाकतो, त्यावेळेस थंबनेल एवढं महत्त्वाचं नसतं. पण कुकिंगचे व्हिडिओ खूप महत्त्वाचे, कुकिंगच्या व्हिडिओमध्ये थंबनेल खूप महत्त्वाचं असतं. त्यावर तुम्ही थोडंसं लक्ष द्या. तुम्ही प्रत्येक पोस्ट तुम्ही टाकतच राहा. आणि तुमचे जे केक आहेत ते खरंच खूप सुंदर आहेत, खूप छान आहेत. तुम्ही तुमच्या या केकचा बिझनेस देखील करू शकता यूट्यूबमार्फत. एवढं लक्षात ठेवा, की तुम्हाला या चॅनलमध्ये खूप जास्त स्कोप आहे. तुम्ही थोडंसं अजून लक्ष द्या याच्यामध्ये. तुमचं चॅनल नक्कीच ग्रो होईल. 100% ग्रो होईल. विश यू ऑल दी बेस्ट. पुढचं आपलं चॅनल आहे सोनाली विधाटे यांचं. चेक करून बघूया आपण. व्लॉग्स चॅनल आहे. डिस्क्रिप्शन बघूया. ठीक आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही फक्त अजून टाकू शकता की चॅनल कशाबद्दलचं आहे. त्यानंतर व्हिडिओज, मोठे व्हिडिओज बघूया आपण. मोठे व्हिडिओज कंटिन्यूस टाकत आहात, चांगली गोष्ट आहे. मला वाटतं सगळं मिक्स चॅनल आहे. इन्शुरन्स पॉलिसी, हेल्थ इन्शुरन्स, विचार वेळ, नवीन वर्ष, हेल्थ इन्शुरन्स. ठीक आहे, तुमचं जे काही चॅनल असेल किंवा ज्या काही टॉपिकला धरून चॅनल असेल ना, तुम्ही प्लीज ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाका. तुमचं चॅनल कशा प्रकारचं आहे ते. आणि जेव्हा तुम्ही थंबनेल लावता, जेव्हा तुम्ही टायटल लावता, जेव्हा तुम्ही डिस्क्रिप्शन लिहिता, त्यावेळेस ते मोजकं लिहा. म्हणजे समोरच्याला देखील ते समजलं पाहिजे की हे डिस्क्रिप्शन कशाबद्दल आहे, हे टायटल कशाबद्दल आहे ते. आता कॅशलेस क्लेम प्रोसेसिंग ट्रेनिंग प्रोग्राम, इथे मी एक व्हिडिओ ओपन करून बघते. तुम्ही माझे सेशन सगळे पाहिले असतील किंवा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब 100% करा. तुम्हाला माझ्या चॅनलवर खूप साऱ्या व्हरायटीमध्ये काहीतरी नवीन शिकायला मिळेल. आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही टीपी डेस्कला काम करत असाल, हॉस्पिटलमध्ये ॲज अ टीपी कोऑर्डिनेटर असाल, तर तुम्हाला माझ्या चॅनलवर खूप साऱ्या सेशनमधून तुम्हाला थोडंफार तरी नॉलेज भेटेल आणि तुम्ही तुमच्या ठीक आहे. मला जेवढं मी बघितलं, मला एवढं समजलेलं आहे की तुम्ही हेल्थ इन्शुरन्स किंवा मेडिकल फील्डमधल्या आहात. तर तुम्ही त्यावरतीच फोकस करा. आता मेडिकलला धरून खूप सारे इश्यूज सध्या चालू आहेत किंवा तुमचं जे बॅकग्राऊंड आहे ते मेडिकलचं बॅकग्राऊंड आहे. साहजिकच तुम्हाला आता जे काही इश्यूज हेल्थ फील्डमध्ये चालू आहेत ते तुम्हाला माहिती असतील. तर तुम्ही त्यावरती व्हिडिओ बनवा. म्हणजे लोकांनी कशाप्रकारे राहिलं पाहिजे किंवा त्यांच्या ज्या काही मेडिकल पॉलिसी असतील, मेडिकल क्लेम असेल, ते कशाप्रकारे केलं पाहिजे. एक पॉईंट धरून तुम्ही व्हिडिओ बनवा. तशा प्रकारे तुम्ही थंबनेल द्या. तुमचं जे चॅनल आहे त्या फील्डमध्ये किंवा त्या टॉपिकमध्ये ना खरंच ग्रो होईल. पण जर तुम्ही सगळे मिक्स व्हिडिओज टाकत असाल तर थोडंसं तुम्हाला लक्षपूर्वक टाकावं लागेल. कारण की जेव्हा तुम्ही व्लॉग्स देखील टाकत आहात, तुम्ही वेगवेगळ्या टॉपिकवरचे व्हिडिओज देखील टाकत आहात, तुम्ही जास्त करून हेल्थवरचे किंवा मेडिकलवरचे व्हिडिओज टाकत असाल, तुम्ही एवढं लक्षात घ्या की तुम्हाला जास्त व्ह्यूज कोणत्या टॉपिकवरती येत आहेत किंवा कोणत्या विषयावरती येत आहेत आणि त्याला धरून तुम्ही फोकस करा. जर तुम्ही मेडिकलला धरून फोकस करत आहात तर खरंच खूप उत्तम आहे, खूप चांगलं आहे. आणि या टॉपिकवरती मला तरी खूप असे कमी चॅनल्स आपल्या मराठी भाषेमध्ये दिसलेले आहेत जे
अशा प्रकारे सगळं एक्सप्लेन करून सांगता आहेत. तर तुम्हाला यामध्ये खूप जास्त स्कोप आहे. तुम्हाला फक्त थोडंसं काम करायचं आहे. वही, पेन, पुस्तक घ्या. तुमचे जे पॉइंट्स असतील ते बुलेट पॉइंट्स लिहून घ्या आणि त्या बुलेट पॉइंट्सनुसार तुम्ही सगळ्यांना एक्सप्लेन करा कशाप्रकारे काम होतं किंवा कशाप्रकारे प्रोसेस आहे. हे सगळं करून बघा. टायटल नीट द्या, डिस्क्रिप्शन नीट द्या, कीवर्ड्स नीट लावा, टॅग्स नीट लावा, थंबनेलवरती काम करा. तुमचं चॅनल देखील 100% सक्सेस होईल. फक्त तुम्हाला ट्रेंडिंग विषय, ट्रेंडिंग टॉपिक बघायचे आहेत. तुम्हाला वही पेन घेऊन तुमचे बुलेट पॉईंट्स लिहून घ्यायचे आहेत आणि त्यानुसार व्हिडिओ बनवायचे आहेत. तर चॅनलला देखील खूप जास्त स्कोप आहे. आपण शॉर्ट्स ओपन करून बघूया. ठीक आहे, शॉर्ट्स देखील तुमचे ठीकठाक आहेत. शॉर्ट्सवरती देखील थोडंसं काम करा. पण जर तुम्ही मेडिकल या विषयाला धरून, हेल्थ या विषयाला धरून जर अजून जास्त त्यामध्ये डीपली काम केलं ना, तर तुमचं चॅनल जे आहे खूप लवकर ग्रो होण्याचे चान्सेस आहेत. सो विश यू ऑल दी बेस्ट. पुढचं आपलं चॅनल आहे जयश्री राठोड यांचं. ओपन करून बघूया. हॅलो गाईज, वेलकम टू. तर असं आहे Around 800 stocks. जयश्री, तुमचं चॅनल बघितलं मी. तुमचा DP व्यवस्थित आहे. त्यानंतर डिस्क्रिप्शन तुमचं व्यवस्थित आहे. तुम्ही जसं डिस्क्रिप्शन टाकलेलं आहे ना, त्याप्रमाणेच तुम्ही व्हिडिओज देखील टाका. आता नवीन चॅनल आहे त्यामुळे जास्त व्हिडिओज दिसत नाहीत मला इथे. पण जेवढे काही व्हिडिओज आहेत, तुम्हाला एकच सजेशन असेल की जेव्हा व्हिडिओज टाकता त्यावेळेस तुम्ही थोडेसे ते मोठे टाका, लाँग व्हिडिओज टाका. कारण की आता नवीन चॅनल आहे. तुम्हाला नवीन चॅनलमध्ये अजून जास्त मेहनत करायची आहे. तुम्ही जेवढी जास्त मेहनत कराल तेवढं फळ जे आहे तुम्हाला लवकर मिळेल. आपण शॉर्ट्स बघूया. व्हिडिओला मी लाईक देखील केलेला आहे. तुम्ही खरंच सुंदर डान्स करताय आणि मी मागे आले वाटतं पुन्हा. तुम्ही सुंदर डान्स करताय. तुम्ही तुमच्यामध्ये डान्सिंगचं तेवढं टॅलेंट आहे. तर मला वाटतं तुम्ही त्यामध्ये देखील थोडंसं अजून एक्सप्लोर करू शकता किंवा तुमच्या डान्सिंग स्किलमध्ये तुम्ही अजून पुढे जाऊन अजून चांगले चांगले व्हिडिओज बनवू शकता. पण एक प्रॉब्लेम असा होईल ना, इथे तुम्ही लाँग व्हिडिओज नाही टाकू शकणार. कारण की लाँग व्हिडिओजमध्ये तुम्हाला लगेचच कॉपीराईट क्लेम येईल आणि कॉपीराईट क्लेम आल्यानंतर ते खूप जास्त प्रॉब्लेमॅटिक होऊन जातं. आपण कॉपीराईट क्लेम रिमूव्ह करू शकतो, पण वारंवार कॉपीराईट क्लेम येत गेला ना, की मग स्ट्राईक्स येतील आणि मग चॅनल मॉनिटाईज नाही होणार किंवा मग चॅनल यूट्यूबच स्वतःच डिलीट करून टाकतं, असं देखील होतं. तुम्ही शॉर्ट्सवरती तुमचे डान्सिंग व्हिडिओज टाका. मे बी तुम्हाला शॉर्ट्सवरतीच तुमचे जे व्ह्यूज आहेत पूर्ण होतील आणि तुमचं चॅनल जे आहे मॉनिटाईज देखील होईल. आणि जर तुम्हाला लाँग व्हिडिओज टाकायचे असतील तर लाँग व्हिडिओजसाठी तुम्हाला गाणे नाही टाकता येणार, नाही तर मग कॉपीराईट क्लेम येईल. मी आता सध्या तरी एवढंच सांगू शकते, कारण की चॅनल तुमचं नवीन आहे. पण पुढच्या वाटचालीसाठी विश यू ऑल दी बेस्ट. पुढे आपण चॅनल चेक करूया. इंडियन ब्लॉगर दीपाली यांचं. ठीक आहे. यूट्यूब बॅनर. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा डिस्क्रिप्शन बघूया. तुमचे व्लॉग्स आहेत, व्लॉगचं चॅनल आहे. तुमचे सबस्क्रायबर्स मला चांगले दिसत आहेत. व्हिडिओज मी 295 टाकलेले आहेत. आपण व्हिडिओज बघूया. तुम्ही व्हिडिओज डेली टाकत आहात ही खूप चांगली गोष्ट आहे आणि असेच डेली व्हिडिओज टाकत राहा. कारण की व्लॉग्समध्ये डेली व्हिडिओज टाकण्यालाच खूप महत्त्व आहे. आपण शॉर्ट्स बघूया. तुमच्या शॉर्ट्सला देखील चांगले व्ह्यूज आहेत. तर शॉर्ट्समध्ये देखील तुम्ही असेच शॉर्ट्स टाकत राहा, असेच डेली व्लॉग्स टाकत राहा आणि जेव्हा तुम्ही व्हिडिओज बनवता त्यावेळेस तुम्ही स्वतःचे व्हिडिओ पोस्ट देखील करत जा. जेव्हा तुम्ही एखादा व्हिडिओ बनवत आहात आणि व्हिडिओ पोस्ट करत आहात त्यामुळे देखील तुमचे व्ह्यूज वाढतात आणि सबस्क्रायबर्स वाढतात. तर एवढंच सांगेन मी. तुमचं चॅनल खरंच खूप सुंदर आहे. तुमचं डिस्क्रिप्शन व्यवस्थित आहे. तुम्ही डेली बेसिसवरती व्लॉग्स टाकत आहात. तुम्ही पोस्ट टाकायला देखील सुरुवात करा. विश यू ऑल दी बेस्ट. आता आपण चॅनल चेक करूया पूजा यांचं. तर पूजा यांचं नवीन चॅनल आहे.
आता त्यांनी जास्त करून शॉर्ट्स टाकलेले आहेत, कारण की त्या 5 महिन्यांच्या प्रेग्नंट आहेत आणि प्रेग्नन्सीमध्ये आराम करणं देखील तेवढंच गरजेचं असतं. तुम्हाला मेनी मेनी काँग्रॅच्युलेशन्स. पण जर तुम्हाला ना तुमचं चॅनल नवीन आहे आणि चॅनल ग्रो करायचं असेल, जर तुम्हाला शॉर्ट्सवरती चॅनल मॉनिटाईज करायचं असेल ना, तर तुम्हाला खूप जास्त मेहनत करावी लागेल. कारण की शॉर्ट्सवरती चॅनल मॉनिटाईज करण्यासाठीचा क्रायटेरिया असा आहे, की तुम्हाला लास्ट 90 डेजमध्ये किंवा लास्ट 3 महिन्यांमध्ये, 90 डेज म्हणजे 3 महिने, तेवढ्यामध्ये तुम्हाला 10 मिलियन व्ह्यूज आणावे लागतील तुमच्या शॉर्ट्सवरती. म्हणजे ओव्हरऑल सगळे मिळून शॉर्ट्सवरती 10 मिलियन व्ह्यूज आणावे लागतील, तेव्हा तुमचं चॅनल जे आहे मॉनिटाईज होईल. आणि जर तुम्ही लाँग व्हिडिओज टाकले ना, तर मग काय होईल, लाँग व्हिडिओजमुळे तुमचा वॉच टाईम वाढेल आणि मग चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी अजून जास्त मदत होईल. तुमचे मी शॉर्ट्सच इथे बघते आहे, त्यामुळे जास्त मी काहीच सांगू शकणार नाही. जेव्हा तुम्ही तुम्ही तुमचे डेली व्लॉग्स टाकू शकता लाँग व्हिडिओजमध्ये, कारण की लाँग व्हिडिओमुळे ना आपल्याला आपला क्रायटेरिया पूर्ण करण्यासाठी मदत होते, जे आपले 4000 वॉच टाईम आहे. कारण की शॉर्ट्स जोपर्यंत व्हायरल होत नाही ना, तोपर्यंत ते 10 मिलियन्स व्ह्यूज होणं ना खूप कठीण होऊन जातं. म्हणूनच लोकं जास्त करून 4000 जे आपले तास असतात मॉनिटायझेशनसाठी, ते करून क्रायटेरिया पूर्ण करतात आणि मॉनिटाईज होतात. शॉर्ट्सवरती थोडंसं कठीण होऊन जातं मॉनिटाईज होण्यासाठी, कारण की 10 मिलियन व्ह्यूज पाहिजे असतात. पण काही हरकत नाही आहे. विश यू ऑल दी बेस्ट. बघा व्हिडिओज, लाँग व्हिडिओज टाकायचे प्रयत्न करा आणि कंटिन्यू राहा. नवीन चॅनल आहे. नवीन चॅनल असल्यामुळे कंटिन्यूशन खूप जास्त महत्त्वाचं असतं. तुम्ही जेवढे जास्त व्हिडिओज टाकाल, तेवढे जास्त व्ह्यूज येतील, तेवढे जास्त सबस्क्रायबर्स वाढतील आणि तेवढे जास्त तुमचा वॉच टाईम देखील वाढेल. विश यू ऑल दी बेस्ट. चॅनल चेक करूया आदर्श गायकवाड यांचं. सगळ्यात पहिल्यांदा आपण डिस्क्रिप्शन चेक करूया. ट्रॅव्हलिंग, फूड, फनी, कॉमेडीज, एंटरटेनमेंट. ओके, एंटरटेनमेंटचंच चॅनल आहे यांचं. आता आपण डिस्क्रिप्शन व्यवस्थित आहे, थंबनेल व्यवस्थित आहे, त्यानंतर डी पी देखील व्यवस्थित आहे. आपण लाँग व्हिडिओज चेक करूया. लाँग व्हिडिओज हे डेली बेसिसवरती टाकत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, तुमचं चॅनल ना ओव्हरऑल चांगलं आहे. लाँग व्हिडिओज तुम्ही टाकत आहात. आपण शॉर्ट्स बघूया. शॉर्ट्स देखील तुम्ही व्यवस्थित टाकत आहात आणि ऑन एन एव्हरेज व्यवस्थित तुमचे व्ह्यूज आहेत. पण एक लक्षात ठेवा, की रियूज कंटेंट नका टाकू. रियूज कंटेंट टाकला तर मग चॅनल मॉनिटाईज होण्याच्या वेळेस ना थोडेसे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. 1-2 टाकलं तर काही हरकत नाही आहे, पण कंटिन्यूस टाकू नका. आणि असेच लाँग व्हिडिओज टाकत राहा. लाँग व्हिडिओज टाकल्यानंतरच जास्त करून वॉच टाईम जो आहे कव्हर व्हायला मदत होईल. व्यवस्थित थंबनेल द्या. त्यानंतर डेली व्लॉग्स असल्यामुळे थंबनेल देखील म्हणजे एवढे असे प्रॉपर असणे गरजेचं नाही आहे. जे आपण फोटोज काढतो तेच आपण थंबनेलमध्ये देखील लावतो. पण तुमचे जे टायटल असतील, डिस्क्रिप्शन असतील किंवा कीवर्ड्स असतील ते व्यवस्थित टाका. आणि बस एवढंच आहे, की चॅनल चांगलं आहे तुमचं. तुम्हाला देखील चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी खूप जास्त स्कोप आहे. तर काम करत राहा. सक्सेस नक्कीच मिळेल. आता आपण पोस्ट बघूया. तर मी बघते आहे ना, पोस्ट तुम्ही म्हणजे तुम्हीच नाही तर जेवढे मी चॅनल चेक केलेले आहेत, पोस्ट खूप कमी टाकता तुम्ही लोकं. तर पोस्ट टाकत राहा. तुम्ही एखादा व्हिडिओ टाकला तर लगेच त्या व्हिडिओची पोस्ट करून टाका. म्हणजे कसं, त्या पोस्टवरून देखील तुम्हाला व्ह्यूज मिळतील. त्या पोस्टवरून देखील 1-2 सबस्क्रायबर वाढण्यास मदत होऊन जाते. म्हणून पोस्ट देखील करत राहा. म्हणूनच यूट्यूबने पोस्टचा देखील आपल्याला एक फीचर दिलेलं आहे, की तुम्ही काय करत आहात ते लोकांपर्यंत, सबस्क्रायबर्सपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही पोस्ट करू शकता. तर पोस्टचा देखील तुम्ही वापर करा. सो विश यू ऑल दी बेस्ट. आता आपण पुढचं चॅनल बघूया कोणतं आहे ते. रिया यांचं. मला वाटतं नवीन चॅनल असावं हे, कारण की नवीन चॅनल 18 व्हिडिओज टाकलेले आहेत. चॅनल नवीन आहे. 3 व्हिडिओज आहेत या ठिकाणी आणि व्हिडिओजला व्ह्यूज चांगले आहेत. 3 व्हिडिओजच्या मानाने, म्हणजे नवीन चॅनलच्या मानाने व्ह्यूज चांगले आहेत. आपण शॉर्ट्स बघूया. एक ओपन करून बघूया.
नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच आहात. तर आम्ही न्यू इयरच्या निमित्ताने न्यूयॉर्कला जायचं ठरवलं होतं. मग आम्ही नेवाकच्या 5 स्टेशनवर आलो आणि तुमचे लाँग व्हिडिओ चांगले आहेत, तुमचे शॉर्ट्स चांगले आहेत, तुम्हाला खूप जास्त स्कोप आहे, कारण की लोकांना बाहेरचा देश बघणं खूप भारी वाटतं, खूप चांगलं वाटतं. आणि आजकालना जे आपले इंडियातले बाहेर बसलेले आहेत त्यांचे व्लॉग्स देखील खूप भन्नाट चालत आहेत. त्यामुळे तुम्हाला खूप जास्त स्कोप आहे तुमचं चॅनल ग्रो करण्यासाठी. आणि सुरुवातच आहे चॅनलची, सुरुवातीलाच तुमचे सबस्क्रायबर्स देखील चांगले आहेत, तुमच्या व्हिडिओचे व्ह्यूज देखील चांगले आहेत, तुमच्या शॉर्ट्सचे व्ह्यूज देखील चांगले आहेत. तुम्हाला लगेचच तुमच्या पोस्ट जे आहे ते फीचर मिळेल, लाईव्हचं फीचर मिळेल. त्यामुळे तुमचे सबस्क्रायबर्स अजून जास्त वाढायला मदत होतील. फक्त एवढं लक्षात ठेवा की कोणतेही बाहेरचे किंवा व्हिडिओज टाकू नका. तुमच्याकडे कंटेंट खूप जास्त असणार आहे, त्या कंटेंटचा पुरेपूर उपयोग करा. आणि तुमचं चॅनल देखील खूप लवकर, मला तरी वाटतं तुमचं चॅनल जे आहे खूप लवकर ग्रो होईल. फक्त कन्सिस्टन्सी ठेवा, कंटिन्यू ठेवा. ॲटलिस्ट 1 वर्ष 6 महिने तुम्ही कंटिन्यूस व्हिडिओ टाकले ना, तुमचं चॅनल लवकरात लवकर ग्रो होईल. विश यू ऑल दी बेस्ट. तर अशा प्रकारे चॅनल्स चेकिंगचा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. मला ना इथे या ठिकाणी एक सखी आरी वर्क म्हणून चॅनल नाही दिसलं. आता ती यांनी ही कमेंट कोणत्या पोस्टवरती केलेली आहे किंवा कोणत्या व्हिडिओवरती केलेली आहे ना, ते शोधणं खरंच खूप कठीण काम आहे. म्हणून म्हणते की जेव्हा मी ज्या पोस्टवरती लिहिलेलं असते ना की चॅनल चेकिंग, त्या खालीच कमेंट करा, म्हणजे मला तिथून लगेचच शोधता येऊ शकतं. तर जेवढ्या कमेंट्स आल्या होत्या आणि जेवढे मला चॅनल्स दिसले ना, मी सगळे चॅनल्स बघितलेले आहेत आणि सगळ्या चॅनल्सचे फीडबॅक दिलेले आहेत. तरी देखील कोणाचं चॅनल राहिलं असेल तर मला जो आज मी व्हिडिओ टाकेल त्यावरती कमेंट करा. म्हणून मी म्हणत असते की जेव्हा मी पोस्ट करते ना लाईव्ह चॅनल चेकिंगची, त्याखालीच कमेंट करा, म्हणजे मला ना ते शोधायला खूप बरं पडतं. आता मला इथे एक नाही मिळालं तर मला वाईट वाटतंय. पण तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत असाल ना तर मला कमेंट करून सांगा. मी तुमचा चॅनल चेक करून त्या कमेंटवरतीच तुम्हाला उत्तर देईल. आणि अजून कोणाचे चॅनल्स राहून गेले असतील, कारण की तुम्ही काय केलेलं आहे ना, खूप वेगवेगळ्या व्हिडिओजवरती कमेंट केलेल्या आहेत चॅनल चेकिंगच्या, त्यामुळे ते शोधणं ना खूपच असं जिकरीचं काम होऊन जाईल माझ्यासाठी. कारण की प्रत्येक व्हिडिओ ओपन करून, प्रत्येक पोस्ट ओपन करून कमेंट वाचणं पॉसिबल नाही होत. जशा कमेंट्स येतात तसे मी उत्तरं देते. त्यामुळे कोणत्या कमेंट कोणत्या पोस्टवरती आलेल्या आहेत किंवा कोणत्या व्हिडिओवरती आलेल्या आहेत तेवढं लक्षात नाही राहत. म्हणून काहींची चॅनल्स जर राहिली असतील तर या व्हिडिओवरती कमेंट करा, म्हणजे मग मी पुन्हा जे आहे तुमचे चॅनल्स चेक करेल आणि त्या कमेंटवरतीच तुम्हाला खाली पूर्ण डिटेलमध्ये लिहून सांगेल की कशाप्रकारे काय तुम्ही चॅनलमध्ये अजून वाढवू शकता किंवा तुमचं चॅनल कसं आहे ते. सो राग म्हणू नका, आजचा चॅनल चेकिंगचा व्हिडिओ जो आहे पूर्ण झालेला आहे. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.